शौर्याची कायली झाली शौर्याची. बियाला आली 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 आली. बरोबर 10 वाजलेत. मी आले रत्नागिरीत गाडी आणि गाडीत गर्दी कमी आहे. रत्नागिरीत पण कमी लोक चढली आहेत. हे काय रोली बसला आहे बघा. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येता. कामात अडकलेलं आहे आणि त्याच्यामुळे व्हिडिओ करू वेळ नव्हतो. कधी सकाळी जायचं आणि संध्याकाळी यायचं. आता मी असे कणकवली रेल्वे स्टेशनवर आणि आम्ही चाललो असो मुंबई. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कणकवली ते दादर हे प्रवास बघणार असो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा कणकवली येथे आहे. मित्रांनो, आम्ही चाललो मुंबईत अशासाठी चाललो. आता तुम्ही म्हणशाल शाळा सुरू झाली असत, मुलांची शाळा असत, तरी पण तुम्ही मुंबईत कशा चाललात. तर तुमच्या माहितीसाठी आपली राज्यनाट्य स्पर्धा झालेली ऑगस्टमध्ये गेल्या ऑगस्टमध्ये 26वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा महाराष्ट्र शासनाची असतात. त्या नाट्यस्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग केंद्रापासून आमचं वाट चुकलो देऊ या नाटकासाठी 2 नंबर मिळालेलो आणि त्याचाच आज बक्षीस वितरण असा प्रभादेवी रवींद्र नाट्य मंदिर येथे आणि आता 30 तारीखला असं. आणि त्याच्यासाठी आम्ही जातो मुंबईत. आजच्या व्हिडिओमध्ये कणकवली ते दादरचा प्रवास बघू मिळतालो असा. 2 दिवस आधी जाण्याचं कारण म्हणजे आज असं शनिवार आणि उद्या रविवार. मग ह्यांची पोरग्यांची शाळा असतात. ते 2 दिवस आपले फिराक गावतले. कार्यक्रम झाल्याच्यानंतर पुढचे 2 दिवस फुकट जाण्यापेक्षा आम्ही ठरवलं की 2 दिवस आधी जायचं आणि आत्ता आम्ही निघालो असो. आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आजचो आमचो पावसाळ्यातलो कोकण रेल्वेचा प्रवास. चला. आत्ता मी आम्ही लवकर आणि थांबलो प्लॅटफॉर्मवरती. आम्ही इकडे पुढे येलो असो. आपली आता तुतारी एक्सप्रेस 6:30 वाजले असं थोड्याच वेळात येत आणि खूप छान वाटतं. पावसाचं वातावरण आहे. पाऊस अगदी सुरू झालेलो पण परत दडी मारले ना आणि ढग येतात जातात, धरून जातात. पण पाऊस तेवढं पडणार नाही. आज 2 दिवस पाऊस इकडे नाही आणि बघूया आता ट्रेनची वाट बघूया आणि जाऊया मुंबई. आपल्यासोबत आहे प्रियंका बसला, त्याच्यानंतर शौर्य असा आणि फिराकच आणि आहे मयूराक अगदी जबरदस्ती फागे घेऊन येलेलं असं. चल रे करत होय नाही करत तो आता तयार झालेलो. 2026 मधलं मयूरचं पहिलं ट्रेनचं प्रवास. चला, ही खायची तरी एक गेली या बघूया. तिरुवनंतपुरम हजरत निजामुद्दीन. ॲव्हरेज गर्दी अशी खूप नाही. कसलं छानपैकी वातावरण झालं बघा. लाईव्ह बघू भारी वाटतं. आणि हे आपलं कणकवली स्टेशनचं एंट्रन्स. कुडावरून सुटल्या आणि कणकवली 7:04 टायमिंग दाखवता. बघूया आता किती वेळा जाता ती. आणि थांबलो आणि आमचे आचऱ्यातले कासव मित्र आपले सूर्यकांत उर्फ बाबू धुरी भेटले. ते जातात मुंबईत आणि जनरलमध्येच असतात, आमच्याच बरोबर असतात. बघूया एकंदरीत प्रवास कसा होता. थोडा वेळ असा येताली ट्रेन. जाने वाली गाड़ी नंबर 110004 सावंतवाड़ी दादर सफारी एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. मे आई हैव योर अटेंशन प्लीज. ट्रेन नंबर 5500 सावंतवाड़ी दादर सफारी एक्सप्रेस इज अराइविंग शॉर्टली ऑन प्लेटफॉर्म नंबर 1. चला, फायनली आलेली आहे आपली ट्रेन. गर्दी ॲव्हरेज असं म्हणजे खूप नाही. बघा एक दाखवते तुमका. या बाजूची ही अकडे आणि ह्याकडे जनरलसाठी ही हे.
शौर्याची कायली झाली शौर्याची. बियाला आली 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 आली. चला आधी बसूया आणि मग घेऊया परत चालू. चला बसात मिळाला. सीट बाय सीट इकडे कणकवलीची परिस्थिती असा आणि शौर्य आणि मयूर वरती बसला. बाबू खाली बसला. एव्हरेज गर्दी असा इकडे बोलवलं का आणि इकडे प्रियांका बसल्या आणि 37 मिनिटं लेट असा. विलवड्याच्या पुढचं बोगदो येईल त्याच्यात असो. गर्दी तशी कमी आहे. खाऊचा बिवचा काही एक नाही. बरेच वेळ आम्ही वाट बघितली पण खाऊचा अजून काही इला नाही. आता जेवणावर चालत आलं. बघूया काय काय आलं त्याच्याकडे. तोपर्यंत बघतो. 9:15 वाजलेत. बाहेर येलो. क्रॉसिंग लागलेली अडवलीत असो 9:15 वाजता. बरोबर 10 वाजलेत. मी आले रत्नागिरीत गाडी आणि गाडीत गर्दी कमी आहे. रत्नागिरीत पण कमी लोक चढली आहेत. हे काय रोड बसला आहे बघा. चला आज जाऊया. सुट्टली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 7 से रवाना होगी. चले बाबू बाबू ए बाबू. चला 5:50 झाली आणि आम्ही पोहोचलो ठाण्यात. दादरला बाबूने उतरल्या. ही गाडी चालली दिवा गाडी ना. चल. चला फायनली आम्ही उतरलो दादरला. मागे